दादा माईक आवाज व्यवस्थित राहू द्या. काय वसिंधु तरी पार देयं सदा परिभवग्नोभीष्टदोहं तीर्थास्पदं सुविरचिन्तनुतं शरण्यं वृत्त्यार्थिहन्तपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं योऽहं परिश्रमं वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयति क्लशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यौञ्च हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं गुम्यनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवं वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे मूर्तिं भजे विलोकितोयन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शीर्षागुरुं माता बंधुरभूमिका कीर्तने उभे उतिरोका आडमडंग श्रुते देता या माझे नमन जीवे सदैव सुंदराणी नमामि कृष्णचन्द्राणी समस्त भक्त्या विनाशनानि गोविंद दामोदर माधवी
त्वामेव याच्यामध्ये जीवे समागत दंड धरे तांते वक्तव्यमेव मधुरम सुभक्त्या गोविंद दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेचा या जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्ञानांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य माऊली चक्रवर्ती ज्ञानोबराया यांनाही प्रिय असणारे साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या 4 चरणांचा उत्कृष्ट चिंतनी अभंग तुम्हा मायबापांच्या श्रोत्यांच्या सज्जनांच्या सेवेसाठी म्हणून दाखवलेला आहे. विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. भव्य दिव्य स्वरूपातील आपला हा श्री संत रेवगिरी बाबा यांच्या कृपेने किंवा ग्रामस्थांच्या सहकार्याने चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं वर्ष आहे दुसरं. आणि दुसऱ्या वर्षाची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली. माझं महत्व भाग्य समजतो. होतं माझं कीर्तन 19 तारखेला, पण आमच्या ताईसाहेबांना काही अडचण आल्यामुळे मी आज आलो. ताईसाहेब 19 तारखेला येणार आहेत. मग यजमान ते 19 तारखेच्या आज आहेत का? हा, म्हणजे कीर्तन करायचे. आजचे यजमान आहेत श्री हंसराज शेनपडू बोरसे आणि दुपारचे संत भोजन होतं श्री हंसराज शेनपडू बोरचे. त्यांच्याचकडे संतामुखी देता घास कोटी यज्ञ घडते जास किंवा एक सिद्ध दिदले अन्न होय त्याचे कोठी कुडाचे उद्धरण. आमच्या साधू संतांना तुम्ही एक का शीत देत नाही तरी तुमचा कोठी कुडाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आज इथं कीर्तनासाठी सौंदर्य आमचे महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य हरिभक्त परायण आमचे किरण महाराज असतील मुक्ताई नगरकर, परत आमचे गुरुवर्य गुरुस्थानी असणारे बाबांचं नाव वाचायची काही गरज नाही, नाव पाठांतर आहे आणि नाव सांगितलं नाही तरी नाव आहे. आमचे गुरुवर्य गुरुस्थानी असणारे आमचे राजू बाबा असतील लोणकर आणि परत आमचे महाराष्ट्रातील नामांकित गायन सम्राट आमचे जितेंद्रजी महाराज दोनगावकर असतील. द्यावे तेवढे धन्यवाद या सर्वांना. परत विशेष उपस्थिती धन्य इंद्रायणी वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची आणि संत तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची सर्वच विद्यार्थी का देवडीचे आहेत का नाव उपस्थित आहेत. बालगोपाळ सर्व भजनी मंडळी तर आहे. द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे गावातले टाळकरी असतील, प्रकाश काका असतील, निळकंठ महाराज असतील, मच्छिंद्र महाराज, विलास महाराज, चंद्रकांत महाराज, गोकुळ महाराज, उत्तम महाराज, अरविंद माडी महाराज, सुभाष महाराज अडतेकर, दिनेश महाराज, अनिल शिरसाट, विनेकरी बाबा असतील, भीमराव अण्णा बोरसे. द्यावे तेवढे धन्यवाद. मंडप संत श्री रेवागिरी बाबा मंडप डेकोरेट धमान साऊंड सिस्टीम कान्होश्री साऊंड सिस्टम म्हणजे सर्वांना नाव लिहिले हो. एका अर्धा जवाई सुटी घ्या तर प्रोसिज आयोजक सर्व आपले रेवगिरी बाबावरती प्रेम करणारे सर्वच भक्त मंडळी असतील सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि माझ्या कीर्तनाला गिरडमध्ये तुम्ही होते नाही पण इथं आहेत, मला आनंद वाटला. एकदा सर्वांसाठी जोरदार टाळी वाजवा. आणि साऊंड सिस्टीम आपली इथंच कापडण्याची का साऊंड गोड आहे बाबा, आवाजही गोड द्या. द्यावे तेवढे धन्यवाद. आता इलेक्ट्रिक प्रॉब्लेम आहे, मी पण काही तुम्हाला जास्त बोलणार नाही. विठ्ठला विठ्ठला अभंग आहे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा. आणि अभंगा जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला काहीच करायला लावत नाही. काही करू नका. मग काय करू नका? काम करू नका असं सांगताय का? नाही. परमात्म्याची भक्ती करत असताना त्याच्याबद्दल फक्त मना अंतकरणामध्ये शुद्ध भाव ठेवा, अंतकरण शुद्ध ठेवा आणि त्याचं विठ्ठलाचं नामचिंतन करण्यासाठी पात्र आणि पवित्र ठरा. विचार चांगले ठेवा. विचार कधी चांगले राहिले तर तो मनुष्य परमात्म्याच्या नामचिंतनासाठी पात्र आणि पवित्र ठरू शकतो. विठ्ठला विठ्ठला ज्यांचे विचार चांगले नाही आहेत ते भगवंताच्या नामचिंतनासाठी पात्र आणि पवित्र ठरू शकतच नाही. विचार हे चांगले केले पाहिजे. सारासार विचार करा उठावटी
नामधरा कंठी विठोबाचे. ज्यांचे विचार पात्र आणि पवित्र आहेत ना, ते कीर्तन श्रवणासाठी सुद्धा पात्र ठरू शकतात. कीर्तनाच्या नारदाच्या गादीवरती उभे राहण्यासाठी सुद्धा ते पात्र ठरू शकतात. आणि कीर्तनात ते गायन करण्यासाठी सुद्धा पात्र ठरू शकतात. सर्वच परमात्म्याचं नामचिंतनासाठी ते लोक पात्र ठरू शकतात. कोणते? ज्यांचे विचार चांगले आहेत ते लोक परमात्म्याला नामचिंतनासाठी पात्र ठरू शकतात. मात्र भगवंताला काही लागत नाही. भगवंत आपली श्रीमंती पाहत नाही, गरिबी पाहत नाही, आणि आपला तो रंग सुद्धा पाहत नाही, आणि आपलं ते रूप सुद्धा पाहत नाही. परमात्मा फक्त प्रेम करतो आपल्यावरती. कशामुळे? त्यांचा अंतःकरणातला भाव शुद्ध पाहिजे, दुसरं काही नाही. विठ्ठला विठ्ठला. सध्याला झालं असं, मंदिरातला देव त्याचं पूजन करण्यासाठी, त्याची भक्ती करण्यासाठी, त्याचं नामचिंतनासाठी आपण रोज जातो आहे. पण मंदिरातला देव फक्त काय आहे? कलियुगातील आधार आहे. काय आहे? बोलतं चालतं कीर्तन आहे, समजी राहिना ना. कलियुगातील देव फक्त आधार आहे. देव हा शब्दच राहिला नसता तर आपल्या मारामाऱ्या थांबल्या नसत्या. समजी राहिना ना माय. आता खरं बोला माय, नुसतं तुम्ही भांगड लागू द्या आणि एक अर्धी बहिणी म्हणू द्या तुला देवीन शपथ आहे, तुम्ही मागे वसरतास का नाही? खरं बोल द्या. मागे वसरतास का नाही? वसरी जातच ना, म्हणजे तुम्ही देवीले घाबरतस. आणि तुमच्या मारामाऱ्या चालू राहिल्या आणि तुम्हाला सांगितलं देवाची शपथ आहे, तुम्ही मागे वसरणार की नाही? हा, म्हणजे याचा अर्थ तुम्ही देवाला घाबरता. आणि घाबरायलाच पाहिजे. कलियुगातील देव शब्द राहिलाच नसता तर आपल्या मारामाऱ्या थांबल्या नसत्या. खरंच जगद्गुरु तुकोबारायांना द्यावेत तेवढे धन्यवाद. त्यांनी सांगितलं मंदिरातल्या देवाची पूजा करण्यापेक्षा अगोदर माणसाची पूजा करा. काय सांगितलं? माणसाची पूजा करा. जोपर्यंत आपल्याला समोरच्याच्या अंतःकरणात राम दिसत नाही आणि स्वतःच्या अंतःकरणातला राम दिसत नाही, तोपर्यंत आपल्याला मंदिरातला देव दिसणार नाही. मंदिरातला देवाला कधी पाहायचं असेल तर अगोदर समोरच्यामध्ये राम पहा आणि स्वतःच्या अंतःकरणातला राम प्रगट करून घ्या. सुरदासजी महाराजांनी सांगितलं तुझ में राम मुझ में राम, राम सब में समाया है, कर लो प्यार जग से कोई नहीं पराया. तुझ्यात राम आहे, माझ्यात राम आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी हरिपाठात सांगितलंय सर्वागटी राम देहादेयक
प्रभागटी राम देहा देयकन सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. राम कुठे आहे? मग आपल्या देहामध्ये. जोपर्यंत आपल्याला आपल्या अंतकरणातला राम दिसत नाही तोपर्यंत आपल्याला मंदिरातल्या देवाचं दर्शन होणार नाही. राष्ट्रसंत तुकडोजींनी सांगितलं की मी माणसांच्या गर्दीत गेलो पण मला माणूस भेटला नाही. राष्ट्रसंतांनी सांगितलं माणूस द्या मज माणूस द्या आणि भीक मागता प्रभू दिसला. राष्ट्रसंतांना भीक मागणाऱ्यामध्ये सुद्धा प्रभू दिसतोय पण आपल्याला आपल्या आई वडिलांमध्ये सुद्धा देव दिसत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. राष्ट्रसंतांनी सांगितलं मी माणसांच्या गर्दीत निघलोय माणूस शोधतोय पण मला माणूस भेटत नाही. माणूस भेटत नाही. माणसांच्या गर्दीत निघाले पण माणूस दिसत नाही. मग माणूस दिसतोय ना तर त्याच्यात राम पाहून घ्या. आजकाल माणसं कोठे शेतात माणसं कोठे शेतात आजकाल कोठे शेतात कोठे शेत विठाला विठाला. माणसं फक्त अहंकारामध्ये आहे दुसरं कुठंच नाही. मी आणि मन जर का कोण नाही ओ तुम जर का कोण नाही लिहिता एक जरी खटका उपार दिता दुपार न बरे अंगण जडायला लाईचं. हा बिन मन जर का कोण नाही असा कितला गया 9 भी मर गए 10 भी मर गए 788 33 कोटी देवता मर गए पड़े खाल के फांसी.